नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आज आपल्या एक्सप्लेनर गुरु सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत आधार आणि वोटर आय डी लिंकेजबद्दल. या आर्टिकलमधनं आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, राईट टू प्रायव्हसी, डेटा प्रोटेक्शन लेजिस्लेशन्स यांच्याबद्दल माहिती भेटते. तसंच आपण या आर्टिकलमधनं आपण गव्हर्मेंटकडे काय रूल्स आहेत ज्याने हे इम्प्लिमेंट केलं जातं, वेदर लिंकिंग आधार आणि वोटर आय डी मॅन्डेटरी आहे का, काय ते कंपल्सरी आहे का, आणि कशासाठी आधार हा एक इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे टू लिंक इट विथ अजून बरेचसे वेगळ्या डॉक्युमेंट्स बरोबर लिंक करण्यासाठी आधारचं एवढं काम महत्त्व आहे. आणि त्यासोबत जसं इम्प्लिमेंट करायचं आहे त्यात काहीतरी अडचणी येणार, तर ही अडचणी काय आहेत आधारला लिंक करायचं, आणि पुढं जाऊन गव्हर्मेंटनं काय पावलं उचलले पाहिजे हे असे आधार वोटर आय डी लिंकेजला, आधार बँक अकाउंट लिंकेजला, ह्यामध्ये आपण एक पुट्टास्वामी एक केस आहे ह्याच्याबद्दल पण माहिती भेटू, ज्यातून सुप्रीम कोर्टनं आपलं जजमेंट दिलेलं आहे रिगार्डिंग आधार लिंकेज. तर हे आधार आणि वोटर आय डी लिंक करायची ही बातमी कशाला आत्ता आलेली आहे, तर 1 ऑगस्टपासून इलेक्शन कमिशनने एक कॅम्पेन राबवलं होतं, जिथं आपलं वोटर आय डीला आधार कार्डशी लिंक करण्याचा कॅम्पेन होता. तर सगळ्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरमध्ये, तहसील कार्यालयामध्ये ह्याच्याबद्दल भरपूर प्रचार झाला आणि लोकांना बोलून बोलून आधारला आणि वोटर आय डीला लिंक करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. तर आपला दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की हा लिंकिंग का करायचा आहे, इलेक्शन कमिशनला आधार कार्ड वोटर आय डीशी का लिंक करायचं आहे. तर एक तरी इलेक्शन कमिशनला आपला जो डेटाबेस आहे इलेक्ट्रोल रोल्सचा आणि वोटर आय डीजचा, हा डेटा मेंटेन करायचा आणि त्याला अपडेट करायचा आहे. त्याच्यामध्ये जे ॲडिशनल डिटेल्स असतील किंवा काही करेक्शन्स असतील हे करून घ्यायचे आहेत, आणि हे आधार थ्रू करून घ्यायचे आहेत. आणि दुसरं रिमूव्ह डुप्लिकेशन्स, म्हणजे उदाहरण घ्या, एक मायग्रंट वर्कर आहे, तो एका गावापासून दुसऱ्या गावी कामाला येतो, शहरात कामाला येतो. तर त्याच्याकडे 2 वोटर आय डी असण्याची शक्यता आहे, एक त्याच्या गावाकडचा आणि एक दुसरा शहरातला, किंवा एका माणसाचे 2 वोटर आय डी असणे पण एक एक्झाम्पल आहेत. तर हे डुप्लिकेशन काढायचं, म्हणजे मल्टिपल वोटर आय डी फॉर अन इंडिव्हिज्युअल, एकाच माणसाकडे मल्टिपल वोटर आय डी असण्याचा हा डुप्लिकेशन काढण्यासाठी लिंकिंग ऑफ आधार असा त्यांचा प्रोग्राम होता. आता मग पुढं असा प्रश्न निर्माण होतो की हा आधार आणि वोटर लिंक जे करायचं आहे ते मॅन्डेटरी आहे का, त्यात कंपल्सरी आहे का, गव्हर्मेंट ह्याला मॅन्डेटरी करू शकतं का. तर 2021 इलेक्शन लॉज अमेंडमेंट ॲक्ट हे लक्षात ठेवायला हरकत नाही. कोणत्या अमेंडमेंट अंडर आधार आणि वोटर आय डी लिंकेज केलेलं आहे, तर हा आपण सांगू शकतो 2021 इलेक्शन लॉज अमेंडमेंट ॲक्ट, ज्याने आपण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950मध्ये अमेंडमेंट केलं आणि एक सेक्शन 23(4) ते सेक्शन 23(4) हे ॲड केलेलं आहे. ह्या सेक्शन 23(4) इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर हा आधारचे डिटेल्स मागू शकतो, ज्यावेळी त्याला एक आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायची आहे. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल हा तोच इसम आहे का, तोच इंडिव्हिज्युअल आहे का, हे त्याला कन्फर्म करण्यासाठी तो आधारचे डिटेल्स मागू शकतो. आणि त्याला हे ऑथेंटिकेट पण करण्यासाठी सोपं होतं एक इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऑफिसरला, की एका इंडिव्हिज्युअलचे मल्टिपल रजिस्ट्रेशन आहेत का, मल्टिपल वोटर आय डीज आहेत का. तर हे इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऑफिसरला ही आधारची मागणी करण्यासाठी सेक्शन 23(4) हा ॲड केलेला आहे बाय इलेक्शन लॉज अमेंडमेंट ॲक्ट 2021, ज्यांनी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950 अमेंड केलेला आहे. तर तो जो इलेक्शन लॉ अमेंडमेंट ॲक्ट आहे 2021चा, ज्याने सेक्शन 23(4) ॲड केला होता, आता तो इम्प्लिमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटनं एक नोटिफिकेशन जारी केलं. त्या नोटिफिकेशनमध्ये चेंजेस टू रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोल रोल्स 1960, म्हणजे जे इलेक्ट्रोल रूल्स होते 1960चे, त्याच्यामध्ये एक ॲडिशन केलं गेलं रूल नंबर 26B, जिथं एव्हरी पर्सन यांना इंटिमेट करायचा आहे आपला आधार नंबर. पण हे पूर्ण रूल्समध्ये त्या अमेंडमेंटमध्ये कुठंही ह्याला कंपल्शन असं नाही आहे, नो कंपल्शन.
तर त्यामुळं फायनल आन्सर आपण असं म्हणू शकतो की आधार आणि वोटर लिंकिंग हे मॅन्डेटरी नाही. इट इज नॉट मॅन्डेटरी. पण हे ॲडिशन करण्यासाठी, हे इंटिमेशन ऑफ आधार नंबर देण्यासाठी फॉर्म 6B असा इलेक्शन कमिशननं फॉर्म 6B हा काढलेला आहे. त्यामध्ये एक फॉर्मॅट दिलेला आहे की आधारचा इन्फॉर्मेशन कसं द्यायचा किंवा अदर लिस्टेड डॉक्युमेंट्सची इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्या फॉर्म 6B पण इथं एक ट्विस्ट असा आहे, जे अदर लिस्टेड डॉक्युमेंट्स असतील, जसं पॅन कार्ड असेल समजा, फॉर एक्झाम्पल सांगतो आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्सचे डिटेल्स आहेत, हे त्याच वेळी दिले जातील ज्यावेळी तुमच्याकडे आधार देण्याची कॅपॅसिटी नाही, ऑर यू आर नॉट एबल टू फर्निश आधार, किंवा तुम्ही आधार हा नंबर देऊ शकत नाही. त्याच वेळी यू आर एलिजिबल टू गिव्ह अदर लिस्टेड डॉक्युमेंट्स. मग आता जर हे कंपल्शनच झालं फॉर्म 6B नॉट टू डिस्क्लोज, नॉट डिस्क्लोज, और नॉट डिस्क्लोज किंवा नॉट विश टू डिस्क्लोज, असं काही कॉलमच नाही आहे नॉट विश टू डिस्क्लोज. जर तुम्ही त्या फॉर्म 6B एकतरी आधार नंबर द्या, जर आधार नसेल तरच तुम्ही दुसऱ्या डॉक्युमेंट्सची नंबर देऊ शकता. तर एक काइंड ऑफ कंपल्शन केलं गेलेलं आहे इथं. म्हणजे तो ऑप्शनल नाहीच आहे. म्हणजे त्या फॉर्ममध्ये देर इज नो ऑप्शन्स की वेदर यू वॉन्ट टू गिव्ह आधार, और यू वॉन्ट टू गिव्ह पॅन कार्ड नंबर, और यू वॉन्ट टू गिव्ह ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, हे असं कुठं ऑप्शन नाही आहे. इथं पहिलं डायरेक्ट आधार द्या. जर तुम्ही आधार नाही देऊ शकला तरच तुम्हाला हे दुसरे लिस्टेड ऑफ डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. तर मग आपल्याला हे काइंड ऑफ मॅन्डेटरी काय आहे, इनडायरेक्ट कंपल्शन आपण म्हणू शकतो ह्याला. तर हे कशासाठी, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं असं आहे की 99.7% पॉप्युलेशनकडे आता आधार आहे. म्हणजे एवढं म्हणजे पॉप्युलेशनला आधार नंबरनं कवर केलेलं आहे. दॅट इज मोर दॅन, म्हणजे कोणतंही दुसऱ्या डॉक्युमेंट्सची रीच तेवढी नाही. म्हणजे पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा दुसरं कोणतं कार्ड डिटेल्स असतील, हे एवढं प्रत्येक पॉप्युलेशनकडे नाही आहे. पण आधार 99.7% पॉप्युलेशनकडे आता आधार आहे. दुसरी गोष्ट, आधार इज बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर ऑल्सो, म्हणजे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करू शकता तुम्ही. तर त्याचं बेनिफिट काय होतो, रिलायबल आहे. म्हणजे आपण डायरेक्टली एक इंडिव्हिज्युअलला आयडेंटिफाय करू शकतो आणि क्विकर आहे. बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनला किती वेळ लागतो, हार्डली 15 मिनिट, किंवा ऑथेंटिकेट करायला 15 मिनिट बायोमेट्रिक अंगठा ठेवा. तुम्ही सिम कार्ड घ्यायला गेला असाल किंवा आजकाल इन्स्टंट अकाउंट्स ओपन होतात बँकमध्ये, तर तुम्ही गेला, आपला बायोमेट्रिक लावला, आधार नंबर सांगितलं, OTP आलं आणि बायोमेट्रिक रजिस्ट्रेशननं तुमची KYC कंप्लीट झाली. सो इट टेक्स हार्डली 15 to हाफ आवर. तर एकदम क्विकर सर्व्हिस आहे. तर त्यामुळं हे जे इलेक्शन कमिशन आहे त्यावर एनी अदर, म्हणजे इवन प्रायव्हेट कंपनीजसुद्धा आधार ऑथेंटिकेटरला यूज केलं जातो. तर हे जे एक मॅन्डेटरी काइंड ऑफ एन्व्हायरमेंट क्रिएट झाला आहे, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टनं एक पुट्टास्वामी, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, व पुट्टास्वामी केस आहे, त्यात सुप्रीम कोर्टनं आपलं जजमेंट्स दिलेलं आहेत. तर त्याने म्हटलेलं आहे की आधार हे जे लिंकिंग आहे, इट शुड बी बेस्ड ऑन नेसेसरी अँड प्रोपोर्शनेट बेसिस. म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे, त्याची नेसेसिटी किती आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं, त्याचा जो बेस आहे तो प्रोपोर्शनेट, म्हणजे किती मोठ्या स्केलवर तुम्ही ते आधाराने लिंक करून त्याच्यातनं बेनिफिट्स डिराईव्ह करू शकता. तर त्या बेसिसवर यू हॅव टू मेक इट काइंड ऑफ कंपल्शन ऑर मॅन्डेटरी. तर नेसेसरी अँड प्रोपोर्शनेट बेसिसनं सुप्रीम कोर्टनं हा आपल्या जजमेंटमध्ये सांगितलं होता. आता इलेक्शन कमिशनचं वोटर ID आणि आधार ह्याच्यात आपण बघू. एक आहे नेसेसिटी, काय आपल्याला डिडुप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे जे डुप्लिकेट्स आधार आहेत हे काढायचं आहे. आणि दुसरी स्केल आहे. हे दुसरं स्केल म्हणजे किती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स तुम्ही कवर करणार आहे, और व्हॉट पोर्शन ऑफ द पॉप्युलेशन तुमचं कवर होणार आहे. तर हे पुट्टास्वामी केस ॲक्च्युली आलं कशाला होतं, इट वॉज ज्यावेळी गव्हर्नमेंटनं नोटिफाय केलं होतं की आपलं आधार हा बँक अकाउंटशी लिंक करा, ऑर एल्स यू विल नॉट बी एबल टू युअर ऑपरेट. तुम्ही बँक अकाउंट आपल्या आधारशी लिंक करण्याचं कंपल्शन केलेलं होतं. तर त्याच्यामुळं आपण सुप्रीम कोर्टनं काय जजमेंट दिला
की जर तुम्ही ऑपरेट करू शकत नाही, इफ यू आर नॉट ओनली लिंकिंग आधार, तर तुम्ही व्हायलेट करता राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी ह्याचा व्हायलेशन होत आहे. आणि जसं तो जजमेंट होता नेसेसरी अँड प्रोपोर्शनेट, तर बँक अकाउंट नेसेसिटीच्याला आपण ह्याच्यात तसं आहे, ट्रान्झॅक्शन मॅप करण्यासाठी इझी होतं, कस्टमरची KYCs कंप्लीट करण्यासाठी इझी होतं. पण प्रोपोर्शनेट तर इट डिज नॉट पास द प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट. त्यामुळं गव्हर्नमेंटनं स्क्वॉश केला तो गव्हर्नमेंटचा ऑर्डर, सुप्रीम कोर्टनं स्क्वॉश दॅट गव्हर्नमेंटचा ऑर्डर अँड told that it is not mandatory to link your आधार नंबर टू द बँक अकाउंट. आणि ॲडिशनल अजून एक असा सिव्हिल सोसायटी कन्सर्न रेज करतं, दॅट इज राईट टू प्रायव्हसी. आता आधारमधनं आपण कुठं लिंक करतो, तर व्हेरियस गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सकडे आपला जो डेटा आहे तो रीच होतो. तर आता एक राईट टू प्रायव्हसी, माझी इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन, माझी इंडिव्हिज्युअल डिटेल्स, हे माझी प्रायव्हसी आहे. आणि इथं हे ब्रीच होतं, व्हायलेट होतं की माझी प्रायव्हसीला यू आर मेकिंग इट अ मॅन्डेटरी पार्ट, की त्यांना ती प्रायव्हसी माझी आयडेंटिफाय माहीत पाहिजे. तर तसंच अजून एक नोट इथं आपण बघू शकतो ह्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. 1995च्या सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये लाल बाबू हुसेन ह्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं की तुम्ही वोटिंग डिनाय करू शकत नाही बेसिस ओनली 4 आयडेंटिटी प्रूफ. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल जे लिस्टेड 4 डॉक्युमेंट्स आहेत, जर तो प्रोड्यूस करू शकत नाही, दॅट मीन्स ही वूड नॉट बी एबल टू वोट. हे तुम्ही करू शकत नाही. यू कॅनॉट डिनाय अन इंडिव्हिज्युअल जो हे चार्ज देऊ शकत नाही. यू हॅव टू आयडेंटिफाय. तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअलला वेगळ्या प्रकारे आयडेंटिफाय करावं लागतं. तर आत्ता आपण पाहिलं की का न्यूजमध्ये आहे हा आर्टिकल, हा लिंकिंग कशासाठी मॅन्डेटरी करण्याचा प्रयत्न केला जातो, आधार कार्डचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि व्हॉट इट इज ब्रीचिंग. तसंच आपण पुट्टास्वामीचे 1-2 पॉईंट्स चेक केले. तर आता ह्यात ऑपरेशनल डिफिकल्टीज असणार, म्हणजे इट इज नॉट ॲन इझी टास्क. तर एक आहे, फर्स्ट पार्ट इज दॅट आधार इज ओनली अ प्रूफ ऑफ रेसिडेन्स, नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. म्हणजे तुम्ही डुप्लिकेशनला टॅकल करू शकता, बट जे नॉन सिटिजन्स आहेत, दोज हू हॅव इलिगली ऑर काहीतरी टेक्निकल डिफिकल्टीज, त्यांना वोटर ID भेटलेला आहे, तर यू कांट डिटरमाइन की वेदर दिस पर्सन इज अ सिटिजन ऑर नॉट. म्हणजे तो सिटिजन आहे की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. सेकंड थिंग, इथं परत आपण जो आधार इज ओनली अ प्रूफ ऑफ रेसिडेन्स, हे लक्षात ठेवा. आणि हे इंडिव्हिज्युअल लेवलवर आहे, त्यामुळं तुम्ही इंडिव्हिज्युअलचा रेसिडेन्स आणि आयडेंटिफाय हे करणं आधार इज एबल टू डू इट. त्यामुळंच तुम्ही फक्त डुप्लिकेशन हे टॅकल करू शकता. सेकंड इज एरर रेट. आता बायोमेट्रिकचा जो एरर रेट आहे तो अराऊंड 12% ऑफ एरर रेट आहे. आता समजा तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेट झालं नाही वाईल डुईंग एनी प्रोसेस, लाईक वाईल बिफोर वोटिंग, और तुम्ही लाईक बँक अकाउंट ओपन करायला गेलं असेल, किंवा कधी तुम्हाला OTP पण आलेला नाही आहे, किंवा तुमचा अंगठा लागत नाही, पाणी लावता, हे करता, तर त्या प्रकारे यू कॅनॉट डिनाय अ कस्टमर अ सर्व्हिस जस्ट बिकॉज ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेट झालेलं नाही आहे. सर सुप्रीम कोर्टचं जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलं यू कांट डिनाय. आता फॉर एक्झाम्पल 2015मध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये 30 लाख फ्रँचायजमेंट झाली होती लोकांची वोटर लिस्टमधून. तर सुप्रीम कोर्टने ह्याला स्टॉल केलं होता जस्ट 30 lakhs बिकॉज त्यांचा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन झालं नव्हता किंवा त्याच्यात एरर येत होता. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे राईट टू प्रायव्हसी अँड सर्व्हेलन्स. आता लोकांचं काय कन्सेप्शन आहे किंवा कॉमन पब्लिकचं काय हे आहे की आधारमध्ये आपलं सर्व डिटेल्स आहेत. आधारमध्ये ऑल डिटेल्स आहेत ना, आपला ॲड्रेस आहे, डेट ऑफ बर्थ आहे, तुमचं नेम आहे, कंप्लीट नेम आहे, आणि प्लस तुमचे सगळे आयरिस, फिंगर, हे सगळे बायोमेट्रिक डिटेल्स आहेत, तुमचं पिक्चर आहे. तर बिकॉज ऑफ दीज ऑल डिटेल्स, तर गव्हर्मेंट कॅन इझिली ट्रॅक अँड कीप एन आय ऑन यू. तुमच्यावर हा गव्हर्मेंट इझिली कीप एन आय ऑन यू. तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज करता, तुम्ही कुठं आधार थ्रू तुमचं आता समजा बँक अकाउंटला लिंक असेल आणि आधारमुळं तुम्हाला ते गव्हर्मेंटला इझिली कळेल की हा हे ट्रान्झॅक्शन करतो आहे, ते ट्रान्झॅक्शन करतो आहे.
ऑर एल्स तुम्ही आता IRCTCमध्ये पण आपण आधार हा नंबर देतो, तर तुम्ही त्याच्यावरनं एक इंडिव्हिज्युअलची प्रायव्हसी असेल, तुम्ही यू कॅन इझिली कीप ॲन आय ऑन अ इंडिव्हिज्युअल, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल. तर सर्वेलन्स हा एक मोठा इश्यू येतो. आणि सेकंड, राईट टू प्रायव्हसी. मी जसं आधी सांगितलं होतं, एक इंडिव्हिज्युअलची आयडेंटिटी सगळ्यांना कळली जाते. तर सुप्रीम कोर्टनं ह्या सर्वेलन्सबद्दलही एक जजमेंट, म्हणजे त्याच सेम पुट्टास्वामीमध्येच सांगितलेलं आहे की बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जे केलं जातो, इट इज नॉट अ सर्वेलन्स स्टेट. म्हणजे तुम्ही फक्त आपण त्या मोमेंट पुरताच आपण ऑथेंटिकेट करतो आपले डिटेल्स. वी आर जस्ट ऑथेंटिकेटिंग फॉर दॅट मोमेंट इटसेल्फ. त्यामुळं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हा सर्वेलन्स नाही आहे. आणि एक डेटा प्रोटेक्शन प्रिन्सिपल्सवर हा काम केला जातो. म्हणजे यू आर प्रोटेक्टिंग द डेटा, ह्या प्रिन्सिपलवरच तो बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केला जातो. तर मुव्हिंग फॉरवर्ड आता काय आहे, गव्हर्नमेंटने काय स्टेप्स घ्यायला पाहिजे. तर पहिली स्टेप आहे नीड टू क्लॅरिफाय फॉर्म 6B. आता तुम्हाला आधीच सांगितलं होतं, फॉर्म 6B कुठं ऑप्शन नाही आहे. इट इज नो ऑप्शन्स अवेलेबल, नो ऑप्शन्स. यू हॅव टू कंपल्सरली गिव आधार नंबर, आणि जर आधार नंबर देऊ शकत नाही तरच तुम्ही लिस्टेड डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता. तिथं ऑप्शन नाही आहे की आय डोंट वॉन्ट टू फर्निश माय आधार डिटेल्स, मला आधार डिटेल्स द्यायचे नाही आहेत, नॉट टू मेन्शन, असं जे असतात ना कॉलम. आता कधी कधी पाहिलं असेल जेंडरमध्ये मेल आहे, फिमेल आहे, नॉट टू से असतो किंवा नॉट टू मेन्शन असतो. असं तिथं कुठं ऑप्शन नाही आहे. सेकंड, एक त्यांना क्लॅरिफाय करायचं आहे गव्हर्नमेंटला की आधार आणि वोटर लिंकिंग हे मॅन्डेटरी नाही आहे. ओके, जे कॅम्पेन ड्राईव्ह केलं गेलेलं आहे त्यात कुठंच हे दिलेलं नाही आहे, म्हणत नाही आहेत की इट इज नॉट मॅन्डेटरी. इट इज साऊंड्स लाईक अ कंपल्शन की तुम्हाला आता लिंक करायचंच आहे. आणि दुसरं आहे गव्हर्नमेंटनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राईट टू प्रायव्हसी, सर्व्हेलन्स आणि डेटा प्रोटेक्शन ह्याच्यासाठी एक स्ट्रॉंग अपफ्रंट एनॅक्टमेंट करावं लागेल, डेटा प्रोटेक्शन लेजिस्लेशन. म्हणजे तुमचा जो डेटा इंडिव्हिज्युअली कलेक्ट केला गेलेला आहे, हाऊ मच प्रोटेक्टेड इट इज, म्हणजे त्याचा मिसयूज कुठं होऊ नये, नो मिसयूज. तर ह्या प्रकारे आपण ह्या आर्टिकलमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये काय अमेंडमेंट केले गेलेले आहेत, कोणता सेक्शन ॲड केला आहे, 23(4) सेक्शन ॲड केलं गेलेलं आहे, ते इफेक्टमध्ये आणण्यासाठी आपण इलेक्ट्रॉल रूल्स 1960मध्ये अजून एक ॲडिशन केलेलं आहे 26B. आणि फॉर्म 6B पाहिला, त्यामध्ये आपण पाहिलं की आधारची काय एवढी नेसेसिटी आहे. आणि आधार काय आहे, आधार इज ओनली अ प्रूफ ऑफ रेसिडेन्स अँड नॉट ऑफ सिटिजनशिप. आता हा एक ट्रिकी पार्ट होऊ शकतो, क्वेश्चन ट्रिकी पार्ट प्रिलिम्सचा. आधार ॲज अ सिटिजनशिपसाठी लिंक करू शकतो क्वेश्चन्समध्ये, पण आपल्याला ते माहीत पाहिजे की आधार इज अ प्रूफ ऑफ रेसिडेन्स, नॉट अ सिटिजनशिप. त्यानंतर आपण पाहिलं की ऑपरेशनल डिफिकल्टीज काय आहेत, म्हणजे तुम्ही बायोमेट्रिक एरर रेट आहे आणि राईट टू प्रायव्हसी अँड सर्व्हेलन्स आहे. तसंच सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आपण हे मेन्समध्ये ज्यावेळी आपण आपलं आन्सर्सला बेस देतो, दॅट टाईम यू कॅन यूज दीज केसेस. आपण हे केसेस जे आहेत, पुट्टास्वामी जजमेंट आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की नेसेसरी अँड प्रोपोर्शनेट बेसिसवर तुम्ही ह्याला डिफाईन करता यायला पाहिजे. ओके, तर आपण आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.